वेलकम बॅक टू मामा देवीज डेली ब्लॉग। आज सकाळपासून बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे बरं का। थंडगार वारा, पावसाचा आवाज आणि मस्तपैकी सुटलेला मातीचा सुगंध। आणि अशा या पावसात छानपैकी गरमागरम चहा झालाच पाहिजे। बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा आपल्या घरीच मस्तपैकी छान असा गरम गरम चहा केल्यानं आपल्या कुटुंबासोबत मस्तपैकी गप्पा मारत पावसाच्या सहवासात वातावरणात एक एक घोट चहाचा घ्यायला एक नंबर आणि अप्रतिम वाटतो बरं का। आताही मी तुमच्याशी बोलते तर एवढा मुसळधार पाऊस पडतोय, त्याचा तुम्हाला आवाज येत असेल नक्की। आणि अशा चहासोबत मस्तपैकी मी केलेले आहे छानपैकी गरमागरम आलू पराठे बरं का। बाहेरचं काय खाण्यापेक्षा असंच घरी आपण खमंग मस्त केले की नाही, या महागड्या हॉटेलची काय गरज आहे। घरात असं छान बेत तयार करायचा की घरातच असं वाटलं पाहिजे हॉटेल आहे। हॉटेलपेक्षा भारी बेत घरात होतो बरं का। आणि चहा आणि गरमागरम आलू पराठे काय कॉम्बिनेशन आहे। आणि ह्याचं सुख पावसाळ्यात असं सुख असेल तर काय पाहिजे अजून। तुम्ही गरमागरम भजेसुद्धा करू शकता, वडेसुद्धा करू शकता, अप्रतिम लागतं। इथे चहा पिण्यासाठी मी मस्तपैकी नवीन कप काढलेले बरं का, खास पावसाळा स्पेशल। म्हटलं पेल्यात तर रोजच पिते, म्हटलं आज मस्तपैकी चहा पिऊया कपामध्ये। आणि मग तो लगेच मी बटाट्याची भाजी इथं केलेली आहे पराठे करण्यासाठी। छान अशी स्मॅश करून घेतलेली आहे आणि पीठसुद्धा लगोलग मळून घेतलेलं आहे। मस्त पाऊस पडतोय ना, असा बेत म्हटलं की 2 पराठे जास्तच खाते माणूस। असं मी इथे कणिक घेतलेलं आहे, त्याची वाटी करून घ्यायची। आणि आलू पराठा करायचा म्हटलं की नाही, बटाटे छान असे स्मॅश करायचे, म्हणजे काय लाटताना आपली पोळी किंवा पराठा असं फुटत नाही। आणि असं छान गोल करून घ्यायचं, कडा दाबून घ्यायच्या चांगल्या आणि अशी चपटा आकार द्यायचा, म्हणजे काय फुटत नाही पराठे। आणि छान हळूवार लाटून घ्यायचं थोडं पीठ वगैरे टाकून। ह्याच्यावरती ना तुम्ही तीळ लावलं ना तर अजून छान लागतं। माझ्याकडे तीळ संपले होते त्यामुळे मी लावले नाही। आणि कडा चांगल्या बारीक लाटून घ्यायच्या। आता तवा तुम्ही बघू ना बरं का, तवा काळा असला तरी माझा पराठा एक नंबर होतोय आणि सुंदर होते। गोरा गोरा पराठा बघा, बघू एकदम छान झालेला आहे। मनसला तर सुगंधानेच भूक लागायला लागली आणि मला सुद्धा बरं का, कारण पावसाच एवढ्या जोरात आहे की अशा पावसात गरम गरम खाण्याची एक वेगळीच मजा आहे। आणि छान असे गरमागरम पराठे इथे तयार आहेत। मनसला गरम गरमच दिले होते, कारभारी बाहेर गेले होते, त्यांना यायला थोडा उशीर होणार होता, पण आल्यानंतर त्यांना सुद्धा दिलं। पराठे खाऊन त्यांची रिॲक्शन तुम्ही शेवटी नक्कीच बघा बरं का। तुम्हाला चहासोबत खायला काय आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमच्याकडे पाऊस पडतोय का असा जोरदार मुसळधार, तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। छान असे आपले पराठे तयार आहेत आणि पराठ्यावर असं जर तुपाची धार असेल, हा स्वर्ग सुगंध बरं का। त्यासोबत मी चटणी केली होती, कारण मनस्वीला चटणी खूप आवडते पराठ्यासोबत खायला। आणि कारभारी आले आणि कारभारीने खायला सुरुवात केली, रिॲक्शन बघा। चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।